आज महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय थांबल्यासारखं वाटतंय। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बलाढ्य व्यक्तिमत्व, एक अत्यंत चतुर, धारदार आणि धाडसी राजनीतिकार अजित पवार आज आपल्यात नाही। ही बातमी संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी आहे। उसाच्या शेतीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास मुंबई आणि पुण्यातील सत्तेच्या गल्लोपर्यंत पोहोचला। सार्वजनिक जीवनाची परंपरा लाभलेल्या कुटुंबात जन्म घेतला, पण त्यांनी फक्त वारसा जपला नाही, तो अधिकार तीव्र केला, विस्तारला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। बारामतीतून 6 वेळा आमदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पण ते केवळ पदांपुरते मर्यादित नव्हते, ते प्रशासनाचा कणा होते। अर्थसंकल्प, आकडे, फायली आणि निर्णय या सगळ्यांवर त्यांची पकड होती। शेतकऱ्यांचे ते आवाज होते, अधिकारांसाठी नेहमी तयारीत असलेला नेता आणि राजकीय प्रतिस्पर्धीसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारा राजनीतिकार। 3 दशकाहून अधिक काळ घोषणांपेक्षा कामावर विश्वास ठेवत सत्तेचा समतोल साधला। त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं। त्यांचा प्रवास कधी सोपा नव्हता। ते हुशार होते, मोजके होते आणि अत्यंत स्वावलंबी होते। जुनी समीकरण तोडण्याचे धाडस, नवीन राजकीय रेषा आखण्याची ताकद हीच त्यांची ओळख होती। आज महाराष्ट्राच्या शोकसागरात आहे पदांपेक्षा मोठा, प्रभावाने ओतप्रेत असा नेता आपल्या आठवणीत कायम राहील।